मिस्टर पटवर्धन, आता जे झालंय ते आपण बदलू नाही शकत. आपण सावरायला हवं. अजय ठाकूर भेटले का तुम्हाला? म्हणजे काही बोलले का तुमच्याशी? हो, विकी गेल्याचं सांगायला आले होते. अच्छा, पण मग बाकी काहीच बोलले नाही का? म्हणजे तो ट्रक ड्रायव्हर नाही सापडला? नाही अजून. तो ड्रायव्हर सापडायला हवा. हो, ड्रायव्हर तर सापडलाच पाहिजे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा प्रयत्न करूया आपण. असे पटवर्धन, विकी धनंजय बद्दल काहीतरी पोलिसांना सांगणार होता. ते काय सांगणार होता कळलं का काही? नाही. विकीने किमान आपल्याला जरी काही सांगितलं असतं ना धनंजय बद्दल, तरी खूप बरं झालं असतं. पण दुर्दैवाने विकी नाही राहिला आता आपल्यात. खूप एकटं वाटतंय. मला कळू शकतं, पण काय करणार ना आता. मिस्टर पटवर्धन, तुम्हाला सावरायला हवं. तुम्ही ऑफिसचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बघेन ऑफिसकडे. आधीच विकी गेल्याचं तुम्हाला एवढं टेन्शन आहे, त्यात ऑफिसचं सुद्धा टेन्शन. तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल याचा. तुम्ही काळजी करू नका. मी ऑफिसला जाईन आणि सगळे प्रॉब्लेम्स मिटवून टाकेन. पण तुम्ही तब्येत जपा, काळजी करू नका. म्हणजे मी ऑफिसला गेले तर चालेल ना? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. अगं, माझी का हरकत असेल? ठीक आहे, मी उद्यापासूनच जाईन. हां, तुम्ही काळजी करू नका. आणि प्लीज काहीतरी खाऊन घ्या. ठेवू? आई, आपण एका स्पेशलिस्टकडे जाऊया आणि सगळ्या टेस्ट करून घेऊया. हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये. मी आता बरी आहे. आणि शिवाय या गोळ्या पण चालू आहेत ना. त्या गोळ्या वगैरे ठीक आहे का, पण आपण एकदा चेकअप करून घेऊया. आणि तुला पहिल्यांदा होत नाही, याच्या आधी तुला चक्कर आली आहे. बघ, माझं वय झालंय, बाकी काही नाहीये. आई, मला काहीही ऐकायचं नाहीये. मी अपॉइंटमेंट घेणार आहे. डॉक्टरांना फोन करतो उद्या. अजय, आधीच खर्च कमी आहेत का? त्यात आणखी हा खर्च. खर्च वगैरे काही नाही आई. आणि मी असताना तू ह्याची काळजी करू नकोस. बरं बाबा, जाऊया, पण लगेच उद्या नको. मग कधी? ते मी तुला नंतर सांगते. तू आधी तुझ्या कामात लक्ष दे. त्या बाईचा नवरा हरवलाय ना, त्याला शोधून काढ. महत्वाची केस आहे ना ती. मी झोपते आता, तूही आराम कर. हं, झोप तूही आता. झोप. विरया. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.